नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे गणित इयत्ता पहिली. घटक आहे चला बेरीज करूया. आज आपण बेरीज ही संकल्पना शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, या ठिकाणी वरच्या बाजूला दोन चौकोन दिसत आहेत. पहिल्या चौकोनामध्ये किती आंबे आहेत? 4. त्याच्यामध्ये एक चिन्ह लिहिलेलं आहे, त्या चिन्हाला म्हणायचं अधिक, म्हणजेच या चिन्हाचा अर्थ आहे मिळवणे किंवा एकत्रित करणे. दुसऱ्या चौकोनामध्ये किती आंबे आहेत? 3. आता आपल्याला पहिल्या चौकोनातील आणि दुसऱ्या चौकोनातील आंबे एकत्रित करायचे आहेत, म्हणजे मिळवायचे आहेत. ते मिळवणे हे कळण्यासाठी त्या ठिकाणी एक चिन्ह लिहिलेलं आहे. त्या दोन्ही चौकोनाच्या मध्ये जे चिन्ह लिहिलेलं आहे त्या चिन्हाला म्हणायचं अधिक चिन्ह. ते चिन्ह आपल्याला त्या वस्तू एकत्रित करण्यासाठी सांगतं, किंवा ते संख्या किंवा त्या वस्तू आपण मिळवायच्या, म्हणजेच अधिक. आता बघा, या ठिकाणी मी या दोन्ही चौकोनातील आंबे एकत्रित करतो. बघा, या ठिकाणी पहिल्या चौकोनातील आंबे आणि दुसऱ्या चौकोनातील आंबे एकत्रित केलेले आहेत, आणि हे दोन्ही एकत्रित केल्यानंतर सगळे आंबे आपण मोजायचे आणि त्यालाच म्हणायचं या दोन संख्यांची बेरीज. बघा, या ठिकाणी पहिल्या चौकोनातील आंबे होते 4, अधिक म्हणजे मिळवणे. दुसऱ्या चौकोनातील आंबे 3, बरोबर म्हणजे दोन्ही एकत्रित केले की किती होतात? 7. किती आंबे झालेत? 7. पहिल्या चौकोनातील 4 अधिक 3 बरोबर 7. आलं लक्षात? दुसरं एक उदाहरण घेऊया. बघा, या ठिकाणी पहिल्या चौकोनामध्ये किती फुटबॉल आहेत? 2. अधिक म्हणजे मिळवायचे त्याच्यामध्ये. दुसऱ्या चौकोनातील फुटबॉल किती आहेत? 7. पहिल्या चौकोनातील 2 आणि दुसऱ्या चौकोनातील 7 एकत्रित करूया. बघा, ह्या दोन्ही चौकोनातील फुटबॉल आपण इथं एकत्रित केलेले आहेत. पहिल्या चौकोनात होते 2 अधिक दुसऱ्या चौकोनातील 7 बरोबर किती झाले? 9. किती फुटबॉल झाले? 9. पुढील उदाहरण पाहूया. बघा, पहिल्या चौकोनामध्ये किती केक आहेत? 4. किती आहेत? 4. दुसऱ्या चौकोनामध्ये अधिक दुसऱ्या चौकोनामध्ये किती आहेत? 5. आता हे दोन्ही केक एकत्रित करूया. बघा, या ठिकाणी दोन्ही केक एकत्रित केले, किती झाले? 9. किती झाले? 9. पहिल्या चौकोनातील 4 अधिक दुसऱ्या चौकोनातील 5 बरोबर 9. किती झाले केक? 9. आता काय केलं आपण? दोन्ही चौकोनातील केक एकत्रित केले, म्हणजे पहिली 4 आणि 4 केक आणि 5 केक एकत्रित केले, केक झाले 9. आता हे एकत्रित करणे म्हणजेच बेरीज. या संकल्पनेला आपण बेरीज असं म्हणतो. कळालं? बघा, पुन्हा दाखवतो एक उदाहरण घेऊन. या ठिकाणी किती घड्याळ आहेत? 3. अधिक त्याच्यामध्ये मिळवायची ही घड्याळे 2. दोन्ही घड्याळे एकत्रित करूया. किती झाली? बरोबर, किती झाली? 5. म्हणजे 3 आणि 2 एकत्रित केले की किती घड्याळ होतात? 5. म्हणजे 3 आणि 2 एकत्रित केले की 5 होतं. बघा, 3 अधिक 2 बरोबर 5. लक्षात? 3 अधिक 2 बरोबर 5. म्हणजे 3 वस्तू अधिक 2 वस्तू, जर 3 वस्तूमध्ये 2 वस्तू मिळवल्या की वस्तू एकूण होतात 5. यालाच काय म्हणतात? बेरीज. आलं लक्षात? पुढील एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी फ्लॉवर पॉट आहेत. किती आहेत? 3 अधिक म्हणजे त्याच्यामध्ये मिळवायचं किती फ्लॉवर पॉट मिळवायचे आहेत? 5. म्हणजे पहिले 3 त्याच्यामध्ये मिळवले 5. बघूया, एकत्रित करूया. किती आहे ते? 3 आणि हे 5 एकत्रित केले किती झाले? 8. किती झाले? 8. आपण हे लिहायचं कसं? बघा, 3 अधिक 5 बरोबर 8. 3 आणि 5 8.
म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलं, दोन्ही फ्लॉवर पॉट मिळवले, एकत्रित केले. लक्षात आलं? यालाच आपण काय म्हणतो, बेरीज. यालाच, या क्रियेला काय म्हणतात, बेरीज करणे असं म्हणतात. बघा पुढील उदाहरण पाहूया. किती पेन आहेत, 3. तर त्यामध्ये किती मिळवायचे आहेत बघा, 3 पेन आहेत. त्याच्यामध्ये हे 3 मिळवले, दोन्ही मिळून झाले किती झाले, 6. किती झाले, 6. बघा 3 अधिक 3 बरोबर 6. दोन्ही एकत्रित केल्यानंतर किती पेन झाले, 6. पुढील उदाहरण पाहूया. समयी आहेत या ठिकाणी. किती समयी आहेत, 4 अधिक, या ठिकाणी सुद्धा 4च आहेत. सुरुवातीच्या 4 नंतरच्या ह्या 4 एकत्रित केल्या, झाल्या किती, 8. बघा 4 अधिक 4 बरोबर 8. बघा फक्त संख्या आपल्याला दिल्या तरी आपण काय करायचं, आपल्याला वस्तू जर नाही काढता येत, गोल काढायच्या किंवा बोटे आपण आपली मोजायची. समजा या ठिकाणी आपण 4 बोट म्हटलं, 4 अधिक ही 4 आणि ही 4 मिळून किती झाली, 8. आलं लक्षात? बघा इथे टेडी बियर आहेत. किती आहेत, 5. दुसऱ्या चौकोनामध्ये किती टेडी बियर आहेत बघूया. किती आहेत, एकही नाही. म्हणजे किती, काहीच नाही म्हणजे 0. म्हणजे एकत्रित करूया आपण. पहिल्या चौकोनातील 5 आणि दुसऱ्या चौकोनातील काहीच नाही, म्हणजे एकूण झालेत 5च राहिलेत. बघा या ठिकाणी लिहूया आपण 5. त्याच्यामध्ये जर आपण 0 मिळवलं, म्हणजे काहीच नाही मिळवलं, तर किती राहणार, 5च राहणार, होय की नाही? बरोबर. म्हणजे कोणतीही संख्या असू दे, त्याच्यामध्ये आपण जर 0 मिळवलं तर तीच संख्या राहते. म्हणजे जर 8 असेल, त्याच्यामध्ये आपण 0 मिळवलं तर 8च राहणार ना, वाढणार नाही. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही संख्येत आपण जर 0 मिळवलं तर तीच संख्या राहते, तीच संख्या उत्तर येते. आलं लक्षात? बघा दप्तर किती आहेत, 3. त्याच्यामध्ये किती मिळवलेत बघा, 0 मिळवलेत, म्हणजे काहीच नाही मिळवले. किती राहणार, 3च राहणार, बरोबर की नाही? 3 दप्तर आहेत, त्याच्यामध्ये काहीच नाही मिळवलं, अधिक 0 केलं, म्हणजे अधिक 0 म्हणजे काहीच नाही. 3 मध्ये काहीच नाही मिळवलं, किती राहणार, 3च राहणार ना, बरोबर. आता बघा 3 अधिक 0 बरोबर 3. आलं लक्षात ना? बघा या ठिकाणी टोप्या दिसत आहेत. किती आहेत, 2. त्याच्यामध्ये किती मिळवायचं, बघा या ठिकाणी किती मिळवायचं आपल्याला दाखवलं नाही, डायरेक्ट आपल्याला उत्तर दिलेलं आहे. बघा पहिल्या चौकोनामध्ये किती टोप्या आहेत, 2. त्याच्यामध्ये दुसऱ्या चौकोनातील टोप्या मिळवायच्या आहेत. आता किती मिळवायच्या आहेत ते या ठिकाणी दिलेलं नाही, पण उत्तर किती आलेलं आहे, म्हणजे दोन्ही मिळवल्यानंतर किती टोप्या तयार होतात, तर होत आहेत 5. किती होत आहेत, 5. मग पहिल्या चौकोनातील आणि दुसऱ्या चौकोनातील टोप्या मिळवून जर 5 होत असतील, तर दुसऱ्या चौकोनात बघा, दुसऱ्या शेवटच्या चौकोनात बघा, ह्या 2 जर आपण सोडल्या तर उरल्यात किती, ह्या 3, बरोबर ना? तर ह्या 2 अधिक शेवटी उत्तर येते 5. मग इथं किती मिळवायला पाहिजे, तर बघा हे 2, ह्या 2, ही 1 आणि ही 1, 2 झाल्या आणि उत्तर आपल्याला 5 आलं. म्हणजे ह्या 5 आहेत, 1 2 3 4 5. मग ह्याच्यात मिळवायचं किती, तर ह्या 2 जर आपण सोडल्या तर उरल्या ह्या 3. बघा ह्या 3 इथं ठेवल्या तर बरं 5 बरोबर होते की नाही. बघा हे किती आहे, 3. 1 ह्या 2 3 4 आणि हे 5, म्हणजे ह्या 5 झाल्या, एकत्रित आल्या. म्हणजे जर आपल्याला काही वेळा संख्या देत असताना 2 संख्या एकत्रित केल्यानंतर आपण त्याचं उत्तर काढायला शिकलो, पण काही वेळा काय होतं, त्यातली एकच संख्या दिली जाते आणि उत्तर पण दिलं जातं आणि दुसरी संख्या कोणती मिळवावी लागेल हे आपल्याला काढायला सांगतात. त्यावेळी आपण या पद्धतीनं उत्तर काढायचं आहे. आपण एकूण उत्तर किती आलेलं आहे, 5. तर त्या 5 मधून आपण हे 2 वस्तू कमी करायच्या. 5 मधून 2 वस्तू कमी केल्यावर उरल्या किती, 3. तर त्या 3 तिथं
त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे 2 अधिक 3 बरोबर 5. आलं लक्षात? बेरजेचा हा एक प्रकार आहे. बघा, बेरीज करणे म्हणजे मिळवणे. बघा, ही संकल्पना समजून घेत असताना बेरीज करणे म्हणजे नेमकं काय करणे? मिळवणे किंवा एकूण म्हणजे दोन्ही सगळे एकत्रित करणे. एकत्र करणे, बघा या ठिकाणी एकत्रित करणे याला सुद्धा बेरीज करणे असं म्हणतात. अधिक, त्याला सुद्धा बेरीज असं म्हणतात. जमवणे, मिसळणे, या सर्व क्रियांना काय म्हणतात? बेरीज असं म्हणतात. बेरीज या संकल्पनेमध्ये या सर्व क्रिया येतात. मिळवणे, एकूण, एकत्र करणे, अधिक, जमवणे, मिसळणे. आलं लक्षात? आज आपण बेरीज ही संकल्पना शिकलो. बेरीज कशी करायची ते संख्यांच्या आणि वस्तूंच्या आधारे मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. या बेरजेचा सराव आपल्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं सोडवून या बेरजेचा आपण सराव करायचा आहे. नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.